नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये भक्त पुंडलिकांची सुंदर अशी कथा पाहणार आहोत. कथा शेवटपर्यंत ऐकायला आणि पाहायला विसरू नका. भक्त पुंडलिक हा आपल्या आईवडिलांची सेवा करत नव्हता, तर तो आईवडिलांची ऐकत सुद्धा नव्हता. आणि अखंड या सृष्टीमध्ये आईवडिलांची सेवा करणारा म्हटलं तर लगेच आपल्या डोळ्यासमोर नाव येतं, ते म्हणजे भक्त पुंडलिक. तर भक्त पुंडलिकांनी जी आईवडिलांची सेवा केली, त्या सेवेला प्रसन्न होऊन ज्याला अखंड सृष्टींचा मालक म्हटले जाते, तो भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पंढरीचा पांडुरंग होय. त्या भक्त पुंडलिकांसाठी ते पंढरपूरमध्ये थांबले, हेही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि या पुंडलिकांच्या कथेतून आपल्याला मोक्षप्राप्तीपर्यंतचा मार्ग नक्की मिळेल. तर भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐकायला पाहायला विसरू नका. पुंडलिक हा एक विद्वान दाम्पत्यांचा मुलगा होता आणि तो पंढरपूर येथे राहत होता. वयात आल्यानंतर तो आपल्या आईवडिलांशी चांगले वागत नसे आणि थोड्या दिवसानंतर पुंडलिकाचे लग्नही झाले. लग्न झाल्यानंतर तो आईवडिलांना विचारणासा झाला. तो त्यांचा छळ करत असे आणि पुंडलिक हा आपल्या आईवडिलांची कोणतीही आज्ञा मानतही नव्हता. काही दिवसानंतर पुंडलिक काशी यात्रेला निघाला. दरमजल करत तो चालत होता. मध्ये अनेक गावे त्याला लागली. अनेक ठिकाणी मुक्काम करून तो पुढे मार्गक्रमण करत होता. त्याला वाटेमध्ये एका ऋषींचा आश्रम लागला आणि त्या ऋषींचे नाव होते कुकुट ऋषी. भक्त पुंडलिक आश्रमाजवळ आले तेव्हा रात्र झाली होती. आजच्या रात्री येथे मुक्काम करावा आणि मग पुढे जावे असे त्यांनी ठरवले. आणि मग तो ऋषींच्या आश्रमामध्ये राहिला. थोड्या वेळानंतर 3 स्त्रिया आश्रमामध्ये आल्या आणि त्या दिसायला अत्यंत कुरूप होत्या. त्यांनी ऋषींचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्या अतिशय सुंदर दिसू लागल्या. ऋषींचे दर्शन घेऊन त्या परत निघाल्या तेव्हा पुंडलिकांनी त्यांना विचारले, तुम्ही कोण? काही वेळापूर्वी तुम्ही कुरूप होता आणि आता तो सुंदर दिसू लागल्या. तर सुंदर कशा झाल्या? तेव्हा त्या म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती आणि या 3 नद्या आहोत. तुझ्यासारख्या पापी माणसांनी आमच्या स्नान केल्याने आम्ही कुरूप बनतो, पण येथील कुकुट ऋषींच्या दर्शनाने आम्ही पुन्हा सुंदर बनतो. कुकुट ऋषी हे कधीही धार्मिक स्थळांना गेले नाही. त्यांनी आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी हे जीवन समर्पित केले आहे. ते आपल्या आईवडिलांची दिवसरात्र सेवा करतात आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी त्यांची पात्रता झाली आहे. भक्त पुंडलिक आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना सोडून काशी यात्रेसाठी निघाला होता. नद्यांचे हे बोलणे ऐकून त्याचे डोळे खाडकन उघडले आणि मग पुंडलिक कुकुट ऋषींकडे गेले. तेव्हा ऋषी आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. पुंडलिकांनी त्यांना आपल्या मनातील शंका विचारली आणि आपल्याला एवढं सामर्थ्य कशाने मिळाले? तेव्हा ऋषी म्हणाले, माझे आईवडील माझे दैवत आहे. मातापित्यांसारखे दैवत नाही, ज्याच्या सेवेमुळे मला हे सामर्थ्य मिळाले आहे. पुंडलिकाला आपली चूक लक्षात आली आणि त्याला स्वतःचा खूप राग आला आणि तो तडक पंढरपूरला परत आला. आपल्या आईवडिलांना देव समजून त्यांची दिवसरात्र सेवा करू लागला आणि तो पूर्वीचा पुंडलिक राहिला नव्हता. तो आपल्या मातापित्यांचा भक्त पुंडलिक झाला होता. भगवान श्रीकृष्णांवर रुसून रुक्मिणी पंढरपूरला आली होती आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण तिचा शोध घेण्यासाठी पंढरपूरला आले. इथे आल्यानंतर त्यांना आपल्या भक्त पुंडलिकांची आठवण झाली आणि म्हणून ते भक्त पुंडलिकाचे घर शोधत शोधत लोहदंड तीर्थजवळ आले. तेथे भक्त पुंडलिकांचे घर होते. भगवान श्रीकृष्णांनी पुंडलिकाला हाक मारली, हे भक्त पुंडलिका, मी तुला भेटायला आलो आहे. तू माझ्याजवळ येऊन दर्शन घे. त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात गढून गेला होता. भगवान श्रीकृष्णाने त्याला पुन्हा हाक मारली. आई वडिलांची सेवा करीत असलेल्या पुंडलिकाने दाराकडे वळून पाहिले तर
साक्षात द्वारकाधीश भगवंत श्रीकृष्ण दारात उभे होते. पण देवाला भेटायला पुंडलिकांना कुठे वेळ होता. त्यांना त्यांच्या आईवडिलांची सेवा करायची होती. त्याचे दैवत आत्ता आईवडील हे होते. भगवंत श्रीकृष्णाने पुंडलिकाला पुन्हा एकदा हाक मारली आणि तेव्हा पुंडलिकाने जवळ असलेली एक वीट घेतली आणि ती भगवंताकडे फेकली. या विटेवरती तुम्ही उभे राहा, मी आईवडिलांची सेवा झाली की येतो, असे सांगून पुंडलिक आईवडिलांचे पाय चेपीत राहिला. द्वारकाधीश श्रीकृष्ण त्यावर उभे राहिले. कमरेवर दोन्ही हात ठेवून मोठ्या कौतुकाने ते भक्त पुंडलिकाकडे बघत होते. असाच थोडा वेळ गेला आणि थोड्या वेळानंतर भक्त पुंडलिक बाहेर आला आणि त्याने भगवान श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातला. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना उठवले आणि आपल्या छातीशी धरले आणि ते म्हणाले, पुंडलिका, तुझी आईवडिलांवरील भक्ती पाहून मी खूप प्रसन्न झालो आहे आणि तू माझा खरा भक्त आहेस. तुला जे काही वरदान मागायचं आहे ते तू माग. तेव्हा भक्त पुंडलिक म्हणाला, देवा, तू आता ज्या विटेवर उभा आहेस तसाच कायमचा उभा राहा आणि या पंढरपूरमध्ये तुझे अस्तित्व अनादी अनंत काळापर्यंत असेच राहून दे. तू इथे राहून माझ्याकडून सेवा करून घे आणि तुझी जी सेवा करतील त्यांना सुख शांती दे. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तथास्तु. तेव्हापासून पंढरपूर क्षेत्री भगवान श्रीकृष्ण विटेवर उभे आहेत आणि ही मूर्ती स्वयंभू आहे. ती कोणी घडवली नाही किंवा बनवली नाही. विटेवर उभा आहे म्हणून त्यांना विठोबा किंवा विठ्ठल या नावाने ओळखतात. आणि आज 28 युगापासून आपल्या भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून पांडुरंग विटेवर उभा आहे. पुंडलिकमुळे सगळ्या भक्तांना हे अमृत मिळालं आहे. धन्य आहे तो पांडुरंग आणि त्यांची मातृपितृभक्ती. पंढरपूरमध्ये वर्षभर महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यातून असंख्य भक्त विठ्ठलाचे दर्शन करण्यासाठी येतात. आषाढ आणि कार्तिक महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांची पालखी वारीच्या रूपाने निघून वाखरीमध्ये एकत्र येतात. शेवटी मला एवढंच वाटतं की माय बाप सेवा, पवित्र हे कर्म, हेची महापुण्य, हाची खरा धर्म, हाची खरा धर्म. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद मंडळी. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.